छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आता आपण किल्ले शिवनेरीवर आलेलो आहोत। आता माझ्या मागे जर आपण पाहिलं तर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल बेनके हे देखील आता या ठिकाणी महाराजांना मानवंदना करण्यासाठी चाललेले आहेत। पुढे मोठा कार्यक्रम शासकीय या ठिकाणी ठेवलेला आहे। सर, स्वागत आहे आपलं आपल्या हाऊसमध्ये। आज शिवजयंती आहे, काय शिवभक्तांना आव्हान कराल, कशा पद्धतीने आपण शुभेच्छा देतो? जय शिवराय। यंदाची शिवजयंती अत्यंत उत्साहामध्ये पार पडत आहे। शिवभक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिवनेरी किल्ल्यावर कालपासूनच येताना पाहायला मिळते। या शिवभक्तांची सेवा पुरवण्यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केलेली आहे। पार्किंगची व्यवस्था असेल, ट्रॅफिक होणार नाही याची काळजी घेतलेली आहे। सर्वांना पिण्याचं पाणी, आरोग्याचं व्यवस्थापन आणि ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांना नाश्त्याची सेवा सुद्धा पुरवलेली आहे। म्हणून शिवभक्तांना माझं आव्हान आहे की आपण येताना काळजीपूर्वक या, सावकाश या। तुमच्या सेवेसाठी आम्ही आतुर आहोत आणि इथं आल्यानंतर शिवजयंतीच्या या सोहळ्याला कुठल्याच प्रकारचा गालबोट लागणार नाही। छत्रपती शिवाजी महाराजांची अभिमान, त्याचबरोबर त्याचा कुठला अपमान होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली गेली पाहिजे। छत्रपती शिवाजी महाराज एक युग पुरुष, एक कर्तबगारी पुरुष, त्यांचा आदर्श अनेक देश सुद्धा घेत आहेत आणि ते आपल्या महाराष्ट्राचेच नाही तर देशाचे राजे होते, याचा अभिमान आपल्या सर्वांना आहे। म्हणून शिवभक्तांनी यंदाची शिवजयंती नुसती साजरी न करता छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन पुढची आपली वाटचाल करावी, असंच मला त्यांना आवाहन करायचं आहे। शिवनेरी किल्ल्याचा विकास अनेक मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे आणि पुढील विकास पण यंदाचे मुख्यमंत्री करतील अशीच अपेक्षा व्यक्त करतो। जय शिवराय। प्रामुख्याने आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येत आहेत, अनेक मंत्रीगण येत आहेत। प्रामुख्याने विशेष मागणी आपली काय? माझी पहिली मागणी ही असणार आहे की शिवनेरी किल्ला आणि परिसर विकासासाठी त्यांनी जे आमच्या आराखडाचा नवीन तयार केला त्यानुसार त्याला निधी उपलब्ध करून द्यावा। दुसरी मुख्यमंत्र्यांकडे मागणी असणार आहे की सरकार बदलल्यानंतर शिवजन्मभूमीच्या कामाला जो स्टे मिळालेला आहे तो स्टे त्यांनी तात्काळ आजच त्याची घोषणा करून उठवावी आणि पर्यटनाच्या माध्यमातून जे प्रकल्प महाविकास आघाडी सरकारने हाती घेतले होते ते सरकार जरी बदललं असेल तरी ते प्रकल्प पूर्णतः नेण्यासाठी आपण सहकार्य करावं। त्याचबरोबर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची गेले 2 वर्षापासून केंद्र सरकारकडे मागणी आहे की या शिवनेरी किल्ल्यावर भगवा ध्वज उभा राहायला पाहिजे। त्यांचंही आज सरकारच्या निदर्शनास देण्यासाठी त्यांना ह्या भगवा ध्वजाची जाणीव होण्यासाठी त्यांनी शिवभक्तांसमेत खांद्यावर भगवा ध्वज घेऊन हा किल्ला सर करण्याचं त्यांनी ठरवलं आहे। तेही मागणी मी तिथे करणार आहे की जेणेकरून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्याच विचाराचं केंद्रामध्ये सरकार आहे आणि त्यांच्या मागणीला हे केंद्र सरकार सिरियसली घेतील आणि ती आमच्या शिवभक्तांची मागणी पूर्ण होईल हा आमचा विश्वास आहे। खरं तर काल वेगवेगळ्या चर्चांना उदाहरण आलं की जगदंब क्रिएशनच्या माध्यमातून फ्लेक्स लावले गेले। अमोल कोल्हे राष्ट्रवादीवर नाराज आहेत, आता ते भगवा ध्वज घेऊन खाली पायथ्याशी येणार आहेत। मग त्याच्याबाबत आपली काही चर्चा झाली? माझी त्यांच्यावर चर्चा झाली नाही, पण त्यांनी जे केले ते योग्यच केलेलं आहे। मी सातत्याने हीच मागणी करतो की शिवजयंती कुठल्या पक्षाची नाही, ही शिवभक्तांची आहे आणि शिवजयंतीला पक्षाच्या बॅनरबाजी करण्यापेक्षा संस्थेच्या बॅनरने जर आपण त्यांचं स्वागत केलं ते अधिक सोयीस्कर ठरेल। जर आपल्या नेत्यांचे फोटो लावून आपल्याला स्वागत करायचं असेल ते पण चालेल, पण त्याच्या आड जर पक्षाचा प्रचार जर तुम्ही करणार असेल, प्रसार करणार असेल तर शिवजयंती काही कुठल्या पक्षाची नाही आहे, ही शिवभक्तांची आहे। म्हणून डॉक्टर अमोल कोल्हे खासदार राष्ट्रवादीवर नाराज नाही, त्यांची जी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम केले, ते संस्थेच्या नावाने स्वागत केलं आणि ते पण त्यांच्या ऑफिसच्या समोर तिथं त्यांनी बोर्ड लावून शिवभक्तांची सेवा करण्यासाठी, त्यांना नाश्ता देण्यासाठी तिथं स्वागत केलं। त्यांचंच आव्हान होतं की घरोघरी शिवजयंती साजरी झाली पाहिजे, आपल्या पुढच्या पिढीला कळाली पाहिजे।
म्हणूनच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसून त्यांच्या मळ्यामधले लोक एकत्र केले आणि ती शिवजयंती त्यांनी साजरी करायचं ठरवलं. म्हणून ते फक्त वावडे आहेत, ते नाराज आहेत तसं अजिबात नाही. आणि त्यांची जी भूमिका आहे त्याला माझा वैयक्तिक पाठिंबा आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. काही वर्षांपूर्वी माझ्याकडे माझा अभिमान ही संकल्पना आपण राबवली होती. तर याच्या माध्यमातून आपण ज्यावेळेस सुरुवात केली होती अनेक शिवभक्तांना घेऊन आपण या ठिकाणी गड स्वच्छता मोहिमेचं नियोजन लावणार होतं. हो, त्याच्यावरती आपलं काही या ठिकाणी यावर्षी नियोजन तसं आहे का? पुन्हा एकदा ती बांधणी आपण करणार आहात का? आणि छत्रपती शिवाजी महाराज की माझा अभिमान ही गड किल्ल्याची डागडुजी करणे, त्याची स्वच्छता करणे, त्यासाठी ते अभियान राबवलं गेलं होतं आणि त्या अभियानाचा इतका मोठा फायदा झाला की अनेक संस्था आणि अनेक दुर्गप्रेमी आणि अनेक माझे तरुण बांधव तदनंतर त्या कामामध्ये त्यांनी झोकून दिलेलं आहे. आज पण बघा 4 सामाजिक संस्था पुढे आल्यात आणि शिवजयंतीच्या निमित्ताने शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या शिवभक्तांच्या माध्यमातून जो काही कचरा असेल तो आम्ही दुसऱ्या दिवशी जाऊन साफ करणार. तेच खरं माझा गड माझा अभिमान याचं ते प्रतीक आहे असं मला ते वाटतं. अनेक संस्था जे दुर्ग संवर्धन करतात त्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्थेला मी वैयक्तिकरित्या मदत करून अनेक ठिकाणचे दरवाजे बुरुज त्या संस्थेच्या माध्यमातून ते आम्ही बसवलेले आहेत. हे सगळं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य म्हणजे हे जाहिरात करण्याचं कार्य नाही आहे. ते कार्य माझ्या मनाला पटते म्हणून मी ते कार्य करतोय. ते मी कुठली लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी करत नाही आहे, पण समाजाला त्यातून चांगली दिशा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही ते कार्य करतोय. आणि भविष्यात अजूनही अनेक लोकांना प्रेरित करण्यासाठी ते मी करत राहील असं माझा मानस आहे आणि त्याबद्दल माझी वाटचाल राहील.